सर्वत्र आज 31st सेलिब्रेशनचा माहोल आहे आणि नागपुरात तयार होत आहे लांब पोळ्या 31st सेलिब्रेशनसाठी अनोखं खाद्य आपण बघू शकतो। या ठिकाणी नागपूरसह विदर्भात जवळपास 150 वर्षांची खाद्य संस्कृती आहे लांब पोळ्यांची आणि विशिष्ट कौशल्य या लांब पोळ्या तयार करण्यासाठी लागत असते। आपण बघू शकतो या ठिकाणी ही कणिक मळण्याची आगळीवेगळी पद्धत जी आहे ती या ठिकाणी आहे आणि ही कणिक तयार करून जनरली घरच्या चपात्या पोळ्या तव्यावर शेकल्या जातात, परंतु या पोळ्या ज्या आहेत त्या माठाला अर्ध कापून त्यावर या पोळ्या ज्या आहेत त्या शेकल्या जातात, तयार केल्या जातात आणि एका लांब पोळीची किंमत 8 रुपये आहे। आज नागपूरसह परिसरामध्ये मोठ्या संख्येने 31च्या पार्टीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आणि त्या धाब्यांवर पबमध्ये बारमध्ये याच परिसरातून लांब पोळ्या ज्या आहे त्या पाठवल्या जातात, कारण की लांब पोळ्या तयार करण्यासाठी एक विशिष्ट कौशल्याची गरज असते। जनरली कुणालाही त्या करता येत नाही, त्यामुळे या ज्या पारंगत आहे महिला परंपरेनं लांब पोळ्या तयार करतात त्या या लांब पोळ्या सकाळपासून तयार करायला लागलेल्या आहे। मावशी काय सांगणार, किती मागणी आहे आज लांब पोळ्यांची? आज भरपूर मागणी आहे। कशा तयार करताय तुम्ही? कशी प्रक्रिया आहे? माठावर तयार करता? हो माठावर तयार करतो। किती वेळ लागते, म्हणजे किती पोळ्या करणार आहे तयार? आज भरपूर करणार। कुठला अनलिमिटेड कुठला ऑर्डर आहे? आज भरपूर ऑर्डर आहेत। पार्ट्यांचा घरी नेतात, घरी जे पार्ट्या करतात त्यांचा आहे। कोणी रेस्टॉरंटमध्ये जातात, कोणी धाब्यावर जातात, आपापल्या पद्धतीने घेऊन जातात। रेस्टॉरंट धाब्यांवर कणिक मळण्याची पद्धत या ठिकाणी बघा, या ठिकाणी 3 वेगळ्या स्टेजमध्ये कणिक मळली जाते, त्यानंतर अशा प्रकारच्या या विशिष्ट प्रकारच्या माठावर या लांब पोळ्या शेकल्या जातात आणि वेगळी पद्धत जवळपास 150 वर्षांची विदर्भाची ही खाद्य संस्कृती आणि 31st सेलिब्रेशनच्या पार्ट्यांसाठी विशिष्ट मागणी असते, मोठी मागणी असते आणि त्यामुळे सकाळपासून या लांब पोळ्या तयार केल्या जात आहेत। कॅमेरामॅन सचिन सयांसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।